नमस्कार मित्रांनो. काही कामानिमित्त इंदोरला जाण्याचा योग आला आणि ज्यावेळी इंदोरला जाण्यासाठी निघालो घरातून तर माझ्या आधीपासूनच डोक्यात होतं की इंदोर म्हणजे होळकरांचं संस्थान. इंदोर हे संस्थान स्वराज्यामध्ये होतं आणि तिथे मराठी राजेशाही होती होळकरांची. तर माझ्या डोक्यात तो प्लॅन फिरत होता की काम लवकर संपवून मग होळकरांच्या वाड्यावरती जाऊन तो वाडा बघायचा, असा पूर्ण प्लॅन होता. आणि त्याप्रमाणे मी तिथे जाऊन मॅनेज केलं. लवकरात लवकर काम संपवून मग 2 तास उरले होते, तर 2 तास मी जाऊन वाडा फिरत होतो आणि वाड्यामधले काही दृश्य तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि आता पोचलेलो आहे अहिल्याबाई होळकर म्हणजे मल्हारराव होळकर यांच्या वाड्यासमोर. आणि हा आहे होळकरांचा राजेशाही वाडा. खूप सुंदर असा हा वाडा आहे. बाहेरूनच किती छान दिसतोय. आणि इंदोर सरकारचे खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी एवढा मेंटेन ठेवला आहे तो वाडा. वाड्यामध्ये जाण्यासाठी तिकीट आहे, आय थिंक 20 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आतमध्ये गेलो. आणि हा वाडा आता तुम्ही पाहू शकता. हे मल्हारी मार्तंड मंदिराचं प्रवेशद्वार हे ते उत्तर दिशेने मागच्या साईडने आहे. मल्हारराव होळकर हे मूळचे फलटणचे. त्यांचा जन्म फलटणमध्ये झाला होता. ते बाजीराव पेशव्याने सोबत एका लढाईवरती गेले असताना त्यांचा पराक्रम आणि साहस पाहून पेशव्यांनी त्यांना इंदोरची ही जी गादी आहे ती भेट म्हणून दिली होती. आणि हे संस्थान चालवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं होतं. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी बरीच मंदिरं बांधली, बऱ्याच ठिकाणी मंदिरांचा उद्धार केला. मुघल आक्रमणात जी हानी झाली होती ती हानी अहिल्याबाई होळकरांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला होता. राजवाड्यातलं हे एक छोटंसं मंदिर आहे. गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे. ही गणपतीची मूर्ती पहा, थोडी आक्रमक अशी मूर्ती दिसते. रागीट स्वभाव असा दिसतोय मूर्तीचा. ती नंदीही ठेवलेला आहे आणि काही पुरातन मूर्त्या पाहायला मिळतात. आणि हा पुतळा जो दिसतोय तो मल्हारराव होळकरांचा पुतळा आहे. जवळ जाऊन पाहूयात आपण. आणि हा दरबार असावा, काही नक्की सांगता येत नाही. हे बांधकाम अगदी पाहण्यासारखं आहे. काळेत्री दगड आहेत. हे सांगू नाही शकत काळेत्री दगड आहेत की, पण हे जे दगडी बांधकाम आहे ते खूप विलोभनीय आहे. हा एक दरवाजा होता इथून ॲक्च्युली जाण्यासाठी, पण इथे बंद केलेला आहे हा दरवाजा. हे जे बाहेरून दिसत होतं ते आतल्या बाजूने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
हा जो भाग बांधलेला आहे हा पूर्ण लाकडी भाग आहे, पूर्ण लाकडी बांधकाम आहे. आणि इथे संग्रहालय बनवलेलं आहे होळकरांच्या पिढीपासून जे आतापर्यंत जे काही फोटो आहेत, जे मोजके फोटो आहेत ते फोटो इथे ठेवलेले आहेत. हे लाईटचे स्विच बघा, त्या काळातले इंग्रजांच्या काळातले स्विच आहेत ते. हे काही रेअर फोटो आहेत. इंग्रज बोलताना दिसतोय त्यामध्ये. हे एक इंदोरमधलंच एक मंदिर आहे. हे माळवा अखबारमधला एक लेख आला होता, तो त्यांनी तिथे जतन केलेला आहे. पहिले रेल्वे इंजिन त्याचा फोटो आहे. हत्ती ओढतायत त्या इंजिनला असं दाखवलंय. इंदेश्वर मंदिर हे इंदोर मार्केटमध्येच आहे एक मंदिर. त्या मंदिराचा होळकरांनी उद्धार केला होता. ओल्ड हेमिल्टन रोड हा राजवाड्याच्या समोरचाच रोड आहे. सुभेदार मल्हारराव होळकर, मालेराव होळकर त्यांची कारकीर्द तिथे लिहिली आहे. अहिल्याबाई होळकर, काशीराव होळकर, यशवंतराव होळकर, भारतरत्न लता मंगेशकर यांचा पण फोटो इथे आहे. त्यांचा जन्म इंदोरमध्ये झाला असं इथे लिहिलं आहे. आणि हे चित्रकार आहेत जे त्या काळी विंटेज चित्र काढायचे. तैली चित्र काढायचे ते. आणि हे बांधकाम बघा, पूर्ण लाकडी बांधकाम. खूपच मनमोहक असं हे दृश्य आहे. एकाच रेषेतले समान नक्षीकाम असलेले खांब. आणि इथून मग वरती पहिल्या माळ्यावरती जाऊन थोडासा फेरफटका मारला.
आणि हा दुसऱ्या माळ्यावरती जाण्याचा रस्ता आहे. हे राजवाड्याच्या बाहेरील दृश्य आहे. खूपच छान हे मेंटेन केलेलं आहे मध्य प्रदेश सरकारने, त्याबद्दल त्यांचे आभार. इंदोर हे संस्थान मराठ्यांचं होतं आणि अजूनही तिथे काही मराठे आहेत वास्तव्याला. रस्त्याने चालताना वगैरे मराठी बोलताना दिसतात लोक, त्यामुळं असं वाटत नाही की मध्य प्रदेशमध्ये आलो आहे. थोडा इंदोर महाराष्ट्राचाच काही भाग आहे असं वाटतं. ही मूर्ती इथे तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाली, पण नक्की कळत नाही ही मूर्ती एक्झॅक्टली कोणत्या देवतेची आहे. काही भाग तुटल्यामुळे ती नक्की कळत नाही आहे. ते थोडासा धनुष्याचा अर्धा भाग दिसतोय, पण मुळात ती नक्की कोणत्या देवतेची आहे ते सांगता येत नाही आहे. वाड्याच्या चारी बाजूला 4 बिल्डिंग आहेत. हे समोरचं सभागृह दिसतंय. त्याचं बांधकाम कुठच्या वेगळ्याच दगडाने केलेलं आहे ते. आणि हा महालाचा दरवाजा आहे, राजवाड्याचा मुख्य दरवाजा. आणि ही दृश्य मी पहिल्या माळ्यावरून शूट केलेली आहेत. एवढ्या उंचीचा तो दरवाजा आहे. आणि ज्या दिवशी या वाड्यामध्ये मी गेलो होतो राजवाड्यात, त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव जाहीर केलं होतं. जेव्हा ती न्यूज वाचली तेव्हा मला थोडंसं भरून आल्यासारखं वाटलं आणि आनंदही तेवढाच झाला. काही योगायोग होता माहीत नाही, पण खूप आनंद झाला त्या दिवशी. आणि नंतर मग इथून निघून मी परतीचा प्रवास चालू केला. तर आजपुरता एवढंच. भेटू
पुन्हा कधीतरी एखाद्या नवीन ठिकाणी. धन्यवाद.